पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं बाई, आलास का रे राघवा? घेऊन आलो सगळं। अरे वा वा वा, शाबास। आनंदी, आनंदी इकडे ये। बस बस बस। हे बघ, मी यादीमध्ये जे जे लिहिलं होतं अगदी एकूण एक सामान मी व्यवस्थित घेऊन आलेलो आहे। आणि हा, ते पण महाग विकत होते, पण मी म्हटलं नाही, रिझनेबल रेट मध्ये मी घेऊन आलो। तुम्हाला सांगतो, त्या दुकानदाराकडे मी गेलो होतो, अक्षरशः तो मला ते पिवळे पडलेले तांदूळ देत होता। मी त्याला म्हटलं, काय मूर्ख समजलास तू मला? मला दिसत नाही ते? हे काही नाही, मला एकदम पांढरे शुभ्र तांदूळ हवेत। हा, तेच घेऊन आलोय मी। अरे, आजूबाजूच्या बायका माझ्याकडे कौतुकाने बघत होत्या। त्यांच्यासाठी चांगलंच उदाहरण आहे ना मी। आता जातील त्यांच्या घरी आणि नवऱ्यांना माझं उदाहरण देतील आणि कामाला लावतील। बघ, बायका कौतुकाने बघत होत्या? नाही रे, दयेने बघत असतील तुझ्याकडे। आणि तुझ्याकडे बघून त्या आपल्या नवऱ्यांना अजिबात पाठवणार नाही का मार्केटमध्ये, आणि तुझं उदाहरण तर अजिबातच देणार नाही। तर काय झालं? अहो, पिवळे पडलेले तांदूळ म्हणजे जुने तांदूळ असतात आणि ते खाण्यासाठी खूप चांगले असतात। अरे नाही, ते पिवळे म्हणजे नुसते पिवळे नाही रे, तांबडे पडलेले होते, ते खराब होते एकदम। दिसतं ना ते एकदम। आणि मी जे आणलेत ना, ते पांढरे शुभ्र तांदूळ आहेत, तेही खायला चांगले आहेत। थांबा, दाखवतो। हे बघ, शेंगदाणे 5 किलो, रवा 2 किलो, मूग डाळ 1/2 किलो, मसूरची डाळ 1/2 किलो, तूर डाळ 1/2 किलो, त्यानंतर पोहे 2 किलो। अजून काय राहिलं? हा, हे बघ, कोकम। राघवा, मला चहा येत नाही हे मी मान्य केलं की नाही, पण तू कधी मान्य करशील की तुला ही कामं जमत नाही? काय जमत नाही? बरोबर तर आणलंय। काय झालं? 5 किलो शेंगदाणे आणलेत। हा, मग अरे, पोह्यांमध्ये, साबुदाण्याची खिचडी किंवा काही काही भाज्यांमध्ये आपल्याला शेंगदाणे लागतातच ना, मग तेवढे नको? काही गणलंय? पुढच्या वेळी काही सुधारण्याचे चान्सेस आहेत? अहो, घर कसं सांभाळावं, घरातली कामं कशी करावी, हे प्रत्येक मुलगी लहानपणापासून शिकत आलेली असते। प्रत्येक बाई तिच्या मुलीवर घर कसं सांभाळायचं ह्याचे संस्कार करत असते। की तू दुसऱ्यांच्या घरी जाणार आहेस, ते घर तुला आपलं करायचंय, त्यामुळे कळत न कळत त्या मुलीही शिकत असतात। आणि मग आपसुकच त्या कामाची गोडी लागते, सवय लागते। ती जबाबदारी न राहता सगळं अंगावरणी पडलेलं असतं, सवयीने सगळं जमतं। हा, म्हणजे ते हे असं एका दिवसात नाही शिकता येणार, पण तुम्हाला शिकायचंय ना, मग मी शिकवेन तुम्हाला। आता हे सगळं सामान आपल्याला फक्त परत करावं लागेल। मी नवीन यादी बनवते, त्यानुसार तुम्ही सगळं सामान आणा। पण बाकीची कामं मी करेन ना व्यवस्थित। आणि मी आता सांगितलं ना, घरातली कामं कशी करायची मी सगळ्यांना व्यवस्थित शिकवेन। राघवा, चिंगीची हो न हो, पण आनंदी आपली आई झालीये। आपल्या सगळ्यांना शिस्त लावणार बघती। आई, चहा आणलास? तुझ्या चहाने सुरुवात होते ना, दिवस खूप चांगला जातो। तो राघव काही म्हणो, पण चहा तूच करत जा बे आनंदी। हा, हो। हे असतील। बघ, गुडघे गेले माझे।
काय रे राघवा, काय मटण? अगं बाई, आज मटण. ना आता मी आणणार म्हटलं तर काहीतरी स्पेशल असलं पाहिजे ना. मग? मटण नाहीये, कोळंबी आहे. कोळंबी? कितीतरी दिवसांनी आज मच्छी होणार आहे घरामध्ये. ती कोळंबी फॅन कुठे आहे? वर्षा आली नाही अजून? नाही नाही, फोन करते ना, मांजरी आधी ती येईल धावत धावत. आई अरे म्हणजे राघवा, तिला कोळंबी खूप आवडते ना आनंदी. जाम आवडते लेकीला माझ्या कोळंबी. हो आई, मग कोळंबीचं लोणचंच करूयात का? काय काय म्हटली? कोळंबीचं काय लोणचं? कोळंबीचं लोणचं करतात आई? हो, खूप छान लागतं. अच्छा, आई खरंच कोळंबीचं लोणचं करतात? हो रे, काय रे. पकड जरा. शिबाई, आई हा? तुला जर का माहिती कोळंबीचं लोणचं करतात, तू बनवलं नाहीस कधी आमच्यासाठी? बाजलो. ए आनंदी, हा हे बघ, लोणच्यासाठी ना ही अशी कोळंबी लागते. नाही मिळाली मला, मी नाही केलं लोणचं. त्यातच आपलं गुरफट. मी आज नेमकं तीच कोळंबी उचलून आणली नाही का? आय मोठा, तू हुशारच आहेस तू. चहा चहा कुठे झालाय ना चहा? हो, थांबा थांबा, मी देते. नाही नाही, घेतो मी, तुझं काम करतो. काय झालं आई? फोन लागतोय का? नाही ना रे, लागत नाही. मी काय म्हणते राघवा, हा, जाऊ दे ना, नको येऊ दे वर्षाला. आली की सगळी कोळंबी एकटीच खाई बाई. आपण खाऊया. नाही आनंदी, पण खरं आहे हा, ते माझ्यासाठी कोळंबी काढून ठेव. वर्षा आली ना सगळं फस्त करून टाकेल ते. एक काम कर ना, मी आज जेवायला घरी येतो ऑफिस मधून. हा, मी 1 वाजता तिकडून निघेन. 1:20-1:25 पर्यंत घरी पोहोचेन. 10 मिनिटात जेवण उरकून मी परत जाईन ऑफिसला. 2 वाजेपर्यंत पोहोचेन मी. अहो पण खूप धावपळ होईल तुमची. हो दे ना धावपळ, काय हरकत आहे. चमचमीत खाणार त्याला देव देणार. नाही रे, तसं नाहीये. साखरेचं खाणार त्याला देव देणार. चुकला तो. माहितीये मला, तुला शुगरचा त्रास आहे ना, म्हणून साखर शब्द मी टाळला. हुशार. बरं, मी बनवायला घेतलंय, पण इतक्या लवकर नाही बनणार ते. काही हरकत नाही, तू तुझ्या वेळेनुसार बनव, काही घाई नाहीये. मी येईन ऑफिस मधून. अहो पण ते ऑफिसला असं चालेल म्हणजे? अरे तू नको त्याचं टेन्शन घेऊ. हे बघ, मी ऑफिस मधून निघालो, घरी आलो, परत पोहोचलो, कुणाला काही समजणार सुद्धा नाही. तू बनव. आई बसा. अरे देवा, झालं ठरलं का तुमचं? म्हणजे काय? कधी जायचं ऑफिसला, कधी खायचं? कसला पोर खेळ चाललाय तुमचा? अरे बाळांनो, तू जा ऑफिसला. तुझी बायको आहे ती तुला खाऊ घातल्याशिवाय स्वतः खाणार नाही. ऑफिसचं बघा जरा. नाही, मला ते नवीन प्रकार जरा बघायचा होता कसं बनवलं. ठीक आहे, हरकत नाही. हा, तर आजचा मेनू कोळंबीचं लोणचं. डन. काय रे देवा. रमाताईंना काय झालं बरं? रमाताई, रमाताई. काय? कसला आवाज होता एवढा? बापरे, रमाताई चिडलायत की काय पुन्हा? चिडू नको तर काय करू? आरती ओवाळू तुझी? काय झालं? चुकलं का माझं? खूप चुकलंय तुझं. काय झालं? हे कोळंबीचं लोणचं केलंयस ना तू. हा मग? ते मला ते खाता येत नाही, मग त्रास होतो मला आणि असं खूप चिडचिड होते माझी. ते तोंडाला पाणी सुटतं, पण चव नाही घेता येत. रमाताई, खूप छान झालंय. मुद्दाम बोलतेस ना मला? ते तू खोटो का काय ते देईन मी तुला. रमाताई, आता आम्ही सगळे मिळून खाणार आहे. वर्षाताई पण येणार आहे. हो? अय्या, अजून आल्या कशा नाही? फोन करते, थांबा त्यांना. त्यांना जर कळलं ना
की मी आज कोळंबीचं लोणचं केलंय, धावत पळत येतील त्या. काय ग, काय झालं? लागतच नाहीये फोन. हा, जाऊ दे ना, स्विच ऑफ असेल. नाही हो, म्हणजे मगाशी पण लावला होता. असं कधी होत नाही. म्हणजे वर्ष त्यांचा फोन कधीच बंद नसतो. तुम्हाला माहिती नाही, इथे त्या फोन चार्जिंगला लावता आणि त्या चार्जर जवळ उभे असतात. ते रील्स का काय ते बघत बसतात. बघणारच ना, तिला दुसरी काय काम आहेत. रमत आहे, काहीतरी गडबड वाटते मला. कसली गडबड? अहो वर्षाताईंची. तिचं काय इतकं? हा, इतका विचार करू नको, डोक्यावरती बसेल ती. नाही हो, मला जरा काळजी वाटतेय त्यांची. तिची काळजी वाटण्यासारखं काय झालंय? रमाताई, गेल्या 4-5 दिवसापासून ना त्यांच्या वागण्यात जरा मला बदल वाटतोय. त्यांचा चेहरा पण नेहमीसारखा नसतो. सतत काहीतरी टेन्शन आहे आणि ते आपल्यापासून लपवतात असं वाटत राहतं. बघा ना, मी या घरात आल्यापासून त्या कधी आल्या नाहीये असं कधी झालंच नाहीये. काहीतरी झालंय असं नाही का वाटत आहे. आणि फोन पण लागत नाहीये त्यांचा. नाही, तुझी काळजी मी समजू शकते आणि तसा स्वभावच आहे तुझा. समोरचा माणूस आपल्याशी कसंही वागला तरी आपण चांगलंच वागायचं. ठीक आहे, एक काम कर, आईंकडे जा आणि त्यांना विचार की वर्षाताईंचा दुसरा नंबर आहे का तुमच्याकडे. जा विचार. हा, बघत्या. जा. आई, अगं काय कंबर दुखली ना, म्हणून जरा मी ओढवी पडलेले. काय ग, काय म्हणतेस? काही नाही. बोल, काय म्हणतेस? जेवण तयार आहे. आणि लोणचं 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 झालं? झालं. आनंदी, मी काय म्हणते, इथेच घेऊन ये ना ताट. हा, इथेच खाते टीव्ही बघता बघता. आणि पाणी पण घेऊन ये, तुझी एरझार नको. जा बाळा, घेऊन जा. बसा, आणते मी. घे. आई, ते वर्ष त्यांचा फोन नाही लागत हो. केलेला ना मग, अशी उचललाच नाही तिने. करेल नंतर. तुमच्याकडे वर्ष त्यांचा दुसरा नंबर आहे? नाहीतर भाऊजींचा नंबर असेल तर भाऊजींना कॉल करूयात आपण. नाही ग बाई, आमच्याकडे कसला नंबर. भाऊजी खूप बिझी असतात, त्यांची खूप कामं असतात. अगं, मी एक काम करू काय, मी वर्ष त्यांच्या घरी डब्बा देऊन येते. कशाला? हा, हे बाई, वर्षा आहे ती. आज नाही आली उद्या येणार, नक्की येणार. आणि चाटून पुसून तुझं लोणचं खाणार. फ्रीज मध्ये ठेवून दे, काही गरज नाही तुला जायची. बाई, तुला कामं कमी आहेत का? हा, आहेत. आणि कमी असतील ना तर मी एक काम सांगू का तुला? माझं जरा पाय चेपून दे. आणि चहाचं पण तूच बघ बाई, मला नाही झेपत ते सगळं. काय सगळ्यांची तोंड कडू करण्यात काही अर्थ आहे का? हा, जा जा जा, ताट घेऊन ये माझं. जा सोना. आई, अहो पण काय फरक पडतो मी वर्षा त्यांच्या घरी गेले तर? हो बाई, अजून तुझ्या तेच डोक्यात आहे का? मी पटकन जाते आणि पटकन येते. आनंदी, अगं ते पाहुण्या रावण्याचं घर आहे, बरं वाटतं का असं उठसूट त्यांच्याकडे जाणं? आम्ही सुद्धा लग्न झाल्यानंतर फार फार तर 2 किंवा 3दा गेलोय. आम्ही नाही जात बे सारखं सारखं. जा जा, ताट घेऊन ये. लवकर आण ग, पाणी पण घेऊन ये. जा जा सोना. कसा संपर्क करायचा आता वर्षा त्यांची? घरी गेले असते मी खरं तर त्यांच्या, पण आई नको म्हणताय. अहो या. आनंदी, ऐक, एकही सेकंद वाया घालून चालणार नाही. हा, माझ्याकडे मोजून फक्त 9 मिनिटं 3.5 सेकंद आहेत. हो. हा, पटकन जेवण करून ऑफिसला पोहोचलो,
कोणाच्याच लक्षात येणार नाही मी घरी आलो होतो ते. हेच म्हणत होते मगाशी, धावपळ होईल, तुम्ही नीट जेवणार नाही आता. ठीक आहे ना, पण वर्षाची पण भीती आहे ना. अहो वर्ष ते आल्या नाहीत अजून. नाही ठीक आहे, हरकत नाही, तू वाढ तरी पटकन. आणि ते लोणचंच वाढ हा आधी, बाकीचं सगळं राहू दे. हो हो. सोबत नुसता भात आणि चपाती दिली तरी चालेल. नाही आज भाकरी. हो. अरे वा वा वा. कसं झालंय? अहो सावकाश सावकाश खा बरं, ठसका लागेल नाही तर. मी जर का वेळेत पोहोचलो नाही ना ऑफिसला तर मला गिल्ट वाटली. पण बाय द वे आनंदी, खरंच खूप छान झालंय कोळंबीचं लोणचं. आतापर्यंत मी जितकी लोणची झाली त्यामध्ये सर्वात बेस्ट आहे, त्याला तोड नाही. अहो ते आपल्या वर्षाताईंचा पत्ता आहे का तुमच्याकडे? तुझा पत्ता कशाला हवाय? त्यांना आवडतं ना कोळंबीचं लोणचं, मग डबा देऊन आले असते त्यांच्या घरी. मग जायची काय गरज आहे? थांब, मी तुला ऍड्रेस पाठवला हवं तर त्या ऍड्रेसवर तू डिलिव्हरी कर. तुला पाठवलं बघ ऍड्रेस. आला ना? आला. आता ऍप मध्ये जायचं आणि हा ऍड्रेस टाकायचा, हे सगळं तिकडे पोहोचेल. आणि नाही कळलं चिंगीला विचार. अहो पण जेवण कसं पाठवायचं? कोणी डब्बा घेऊन गेलं तर? काही हरकत नाही, व्यवस्थित जातं सगळं, काही प्रॉब्लेम नाही. भाकरी वाढू? नाही नाही, ठेव, मी संध्याकाळी आल्यावर खाईन. अहो खायची आहे ना भाकरी तुम्हाला? हा मला उशीर आहे. हेच म्हणत होते मी मगाशी की तुम्ही असं धावपळीत याल आणि मग जेवण. लावतो मी दरवाजा. बाय. ठीक आहे, सावकाश जा. होय. रमाताई काय झालं? आज तुमच्या प्रेमाला भरती आलीये. प्रेम चांगलंच उतू चाललंय. हे बघा तुम्ही नका बरं चिडू आता. आधीच ते वर्षाताईंच्या काळजीने ना माझा जीव वरखाली होतो. हो का? तरी कोळंबीचं लोणचं चवी चवीनं खाल्लं जातंय, वाढलं जातंय. आनंदी तुला किती समजेल मला माहिती नाही, पण आधी मी एखादा पदार्थ केला ना की राघव तोंड भरून कौतुक करायचा माझं. मग तो पदार्थ त्याच्यासाठी फक्त आणि फक्त मीच करायचा. माझ्यापेक्षा दुसरं कोणी तो पदार्थ केला ना आणि कितीही चांगला केला तरी तो पदार्थ त्याला माझ्या हातचाच आवडायचा. जणू काही तो पदार्थ म्हणजे मी, असा शिक्कामोर्तब केलं जायचं. ते गणपतीत मी केले मोदक आठवते ना? आणि आता कोळंबीचं लोणचं म्हटलं की त्याला तुझी आठवण येणार. 8 वर्षांचा संसार असेल आमचा, आता त्या फक्त आठवणी राहिल्या. तुझ्याकडे आता आयुष्य आहे राघव बरोबर काढायला. मला हेवा वाटतो तुझा. बरं ठीक आहे, ते काय ते वर्षाचं बघ, आता चैन पडणार नाही तुला. रमाताई हे रमाताई 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 तुम्हाला वर्षाताईंच्या घराचा पत्ता माहित असेल ना? माझ्यासाठी हे सगळं अनोळखी आहे. हा रस्ता, हा चौक माहिती आहे ना तुम्हाला? हा चौक सांगा बरं मला. मॅप वरती टाक ना, त्यात काय इतकं? हा पण अशा अनोळखी ठिकाणी
एकटीने कसं जायचं? नको जाऊस, तुलाच पुळका आलाय ना ते नंडेचा. अरे मग ते पुळका नाही, मला खरंच काळजी वाटतेय त्यांची. आणि आता जोपर्यंत मी त्यांना भेटणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. ठीक आहे, मी जाते, डबा घेऊन जाते. त्यांना खूप आवडतं कोळंबीचं लोणचं.